थकवा जिला जाणवत नाही, आराम तिला कधी खुणवत नाही। पहाटेपासून सुरू होतं जिचं काम, सर्वांचं भरलं पोट की तिचं होतं मात्र समाधान। सुट्टी ती कधीच चुकूनही मागत नाही, बोनस कुठला तिला मिळत देखील नाही। प्रत्येकाची करते ती आनंदाने आवभगत, कुठल्याशा जादुई विश्वात असते ती जगत। खरंच हिला म्हणावं का मोहिनी? अरे ती तर आहे आपली घराघरातील गृहिणी। नमस्कार मैत्रिणींनो, मी प्राजक्ता आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज मी तुमच्याबरोबर माझं सॅटर्डेचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। संध्याकाळी आल्यानंतर आठवड्याची तयारी तर मी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केली आहे की मी मील प्रिपरेशन कसं करते, काय करते हे सगळंच तुम्हाला सांगितलेलं आहेच मी। पण आजच्या ब्लॉगमध्ये आठवड्याभरामध्ये आपण आपला कसा वेळ वाचवू शकतो की जेणेकरून आपल्याला आपली बाकीची कामं करायला आरामात वेळ मिळू शकतो, त्याच्यासाठीच्या मी काही गोष्टी आज तुमच्याबरोबर शेअर केल्यात। तुम्हाला त्या कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा। आज मी बाजारातून बरीचशी भाजी घेऊन आलेली आहे आणि हे माझं सॅटर्डे किंवा संडे असं दोघांपैकी एक दिवशी मी हे दर आठवड्याला करते। मला सॅटर्डेला वेळ मिळाला तर मी सॅटर्डेला आणते, नाही तर संडेला सकाळी जाऊन तर भाज्या सगळ्या घेऊन येते। तुम्ही बघू शकता मी इथे मार्केटमधनं बऱ्याचशा भाज्या घेऊन आलेली आहेत, ज्याच्यामध्ये टमॅटो, कांदे, बटाटे, फ्लॉवर, गवार, तोंडली, जी अवेलेबल भाजी असते त्या सगळ्या भाज्या मी घेऊन येते। आणि मी काय करते, असं मी हे माझ्याकडे हे 3 सामान मी घेतलं आहे भाजी क्लीन करण्यासाठी। तर हे माझ्याकडे सलाड स्पिनर आहे, तर त्याच्यामध्ये जो खाली ट्रे आहे तर त्याच्यामध्ये मी भाजी धुण्यासाठी त्याचा उपयोग करून घेते, म्हणजे तो देखील त्याचा उपयोग होते। आणि माझ्याकडे हे मॅट एक आहे ज्याच्यावर तुम्ही काचेची भांडी वगैरे ना इझिली छानपैकी धुवून सुकत घालू शकतात, म्हणजे त्याला कुठेही काही ब्रेक होण्याचे चान्सेस नसतात। तर मी हे मॅट भाजी ड्राय करण्यासाठी देखील वापरते आणि याच्यात पाणी एकदम इझिली शोषून घेतलं जातं। तर इथे मी सगळ्या भाज्या धुवून घेतल्यात, म्हणजे माझी सकाळच्या वेळेसची गडबड अजिबात होत नाही किंवा वेगळी भाजी धुण्यामध्ये जी आपली 2 मिनटं जातात, 5 मिनटं जातात ती अजिबात जात नाही। इथे मी सलाड स्पिनरचा वापर केला आहे। बघा मी इथे गवार धुवून घेतलेली आहे आणि ही गवार मी आता ह्या ट्रेमध्ये पाणी काढून घेतलं आहे आणि यामध्ये ट्रेमध्ये मी ठेवून घेतलं आणि या सलाड स्पिनरमध्ये जस्ट आपल्याला एक 5 मिनटं हे स्पिन करून घ्यायचं असतं। एक 5 मिनटं फक्त हलक्या हाताने रोटेट करायचं असतं आणि यामध्ये जे काही एक्सेस पाणी असेल ते सगळं निथळून जातं, पाणी खाली राहतं आणि ड्राय कोरडी भाजी वरती राहते। म्हणजे भाजी सुकवण्यासाठीचं पण आपल्याला वेगळं लक्ष द्यायची गरज नसते, भाजी आपोआप सुकली जाते। तर यामध्ये मी गवार आणि कढीपत्ता, जो मला चिवडा करायचा, जो माझा आठवड्यासाठी मेनू असणार आहे मधल्या वेळेसचा खाण्यासाठीचा, त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता धुवून घेणार आहे। नाहीतर मी जास्त वेळ कढीपत्ता शक्यतो धुवून घेत नाही, पण असा घेऊन मी हा ड्राय करून घेते, म्हणजे हा पटकन सुकतो। बघू शकता, बघा किती मोकळा झाला आहे हा। हार्डली या सॅलड स्पिनरची किंमत देखील जास्त नसेल, मी हार्डली 119 रुपयाला हा आयकियामधनं घेतलेला आहे आणि हा खरंच खूप छान आहे। मिरच्या धुवून त्या देखील सुकवून घेते, त्यांचे देठ काढून घेते। आणि आजकाल आता प्लास्टिकच्या पिशव्या बंद झाल्यात म्हणून ना बऱ्याच सगळं सामान, म्हणजे मी घेवडा घेतलेला, घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आणि मटार घेतलेले, हे सगळं एकाच पिशवीत आलं, त्यामुळे थोडी गडबड झाली माझी। बाकीच्या सगळ्या भाजी मी फ्रूट्स सकट सगळं धुवून घेतलेलं आहे आणि ते स्टोअर कसं करायचं ते देखील मी आज तुम्हाला दाखवणार आहे। कारण भाज्या आपण फक्त घेऊन येतो, पण त्या जास्त दिवस कशा आपण टिकवू ठेवू शकतो ते देखील आपल्याच हातात आहे। भाज्या ओल्या ठेवल्या तर त्या तशाच खराब होण्याचे चान्सेस असतात, त्याच्यामुळे भाज्या शक्यतो जर तुम्ही धुत असाल तर छानपैकी व्यवस्थित त्याला ड्राय करून घ्यायचं आहे। इथे मी जो मटार आणलेला आणि जो घेवड्याच्या शेंगा आणलेल्या त्या मी सक्त सोलून घेते, म्हणजे या देखील डिफ्रीज करून ठेवल्या की आपल्याला वर्ष देखील आरामात जातात। इथे मी अशा झिपलॉक बॅग वापरते आणि या झिपलॉक बॅगमध्ये हे मी जे सोलून ठेवलेले पावटा आहे आणि मटार आहे झिपलॉक बॅगमध्ये मी असं स्टोअर करून ठेवते आणि हे इझिली फ्रीझरमध्ये छान राहतात। 6 महिने तर मी आरामात ठेवते, कारण मी जसं नोव्हेंबरमध्ये स्वस्त होतं तसं घेऊन ठेवते आणि तो मेपर्यंत आरामात राहतो, मटार कुठलाही खराब होत नाही आणि अशा झिपलॉक बॅग ह्या चांगल्या असतात। इथे फ्रूट बास्केट आहे, तर फ्रूट्स पण मी धुवून घेतलं तरी देखील थोडीशी व्यवस्थित पुसून घेते, कारण बऱ्याच वेळा काय बोलतात ना चकाकी येण्यासाठी बऱ्याच वेळा त्याच्यावर ते लोक काही केमिकल लावलेलं असतं, काही स्प्रे केलेलं असतं, ते आपल्याला कळत नाही। धुवून मग त्याच्यावरती छानपैकी मी पुसून घेते। असे हे 2 ट्रे आणलेले आहेत मी
हे देखील मी ऑफलाईनच घेतलेत, असं काही स्पेसिफिकली मागवलेले नाही आहेत. आणि ह्याच्यामध्ये मी एका ह्याच्यामध्ये टमॅटो सगळे ठेवणार आहेत. आणि टमॅटो ठेवताना जे देठाकडची बाजू आहे ती खालच्या साईडला ठेवते, म्हणजे त्याची शेल्फ लाईफ अजून वाढते, म्हणजे जास्त दिवस ते चांगले छान राहतात, लवकर खराब होत नाही. एका भांड्यामध्ये मी धुवून ठेवलेलं गाजर आहे आणि बीट आहे ते देखील ठेवते. आणि ही गाजर तुम्ही बघू शकता अगदी इझिली ड्राय झाली माझं बाकीचं काम होईपर्यंत, कुठे त्याच्यात पाणी राहिलेलं नाही आहे. इथे एका साईडला मिरची आहे, ते देखील मी खाली टिश्यू पेपर ठेवते आणि त्याच्यामध्ये ह्या अगोदरच्या होत्या त्या काढून ठेवल्यात, त्या लवकर म्हणजे जास्त दिवस झालेले आहेत म्हणून त्या वरती ठेवते. आणि साईडला जे लिंबू होतं ते पण टिश्यू पेपरमध्ये रॅप केलं. वरतून अजून एक टिश्यू पेपर टाकलाय आणि सगळं मॉइश्चर या टिश्यू पेपरमध्ये ऑब्झर्व होतं, त्याच्यामुळे वस्तू खराब होत नाही. म्हणजे मी सगळं, तुम्ही मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, तुम्हाला पुदिना, लिंबू अशा पद्धतीने तुम्ही स्टोअर केलं तर जास्तीत जास्त दिवस ते तुमच्या फ्रीजमध्ये राहतं. कधीतरी आपल्याकडनं कळत नकळत राहून जातं बघायचं, तरी देखील ते खराब होत नाही. माझ्याकडे अशा मोठ्या प्रकारच्या झिपलॉक्स देखील आहेत, पण आता इथे दुधी होता म्हणून मी ही झिपलॉकमध्ये दुधी भरून ठेवलेलं आहे आणि छानपैकी तो देखील असा ठेवलेला आहे. कारली आणि तोंडली ही मी कापून घेणार नाही आहे. इथे मी घेवडा आहे तो मात्र कट करून घेणार आहे, तो छानपैकी सोलून घेतला आहे आणि त्याला मी कटिंग करून घेणार आहे. कारल्याची भाजी मला करायची पण ती 2 दिवसानंतर करायची, त्याच्यामुळे कारला मी कापून ठेवणार नाही आहे. तोंडली देखील भाजी अजून 1-2 दिवस राहू शकते म्हणून मी ती कापणार नाही आहे, ती देखील मी अशी स्टोअर करून ठेवणार आहे. इथे माझ्याकडे गवार होती, ती गवार देखील ड्राय झालेली छानपैकी, त्याच्यामुळे ती देखील मी हाताने मोडून छानपैकी ठेवलेली आहे. आणि इथे बाजूला पण मी फरसबी पेन काढून ठेवलेली आणि हे छानपैकी ना मी तर स्टोअर करून ठेवणार आहे. तर कारली स्टोअर करण्यासाठी मी एका टप्परवेअरचा डब्बा यूज केला आहे, ज्याच्यामध्ये मोठ्या आकाराचा बऱ्यापैकी आहे आणि त्यामध्ये कारली आपली इझिली राहतात, म्हणजे ही कुठेही खराब होणार नाही. जर तुम्ही प्लॅस्टिकच्या बॅग वापरत असाल तर ती मॉइश्चर पकडून खराब होऊन जातात, किंवा तुम्ही कॉटन बॅग्स यूज करा, त्या देखील चांगल्या असतात. किंवा मग असे तुम्ही टिफिन यूज केले तर भाजीची शेल्फ लाईफ खरंच खूप जास्त वाढते. आणि शक्यतो मी असे काचेचे कंटेनर पण देखील वापरते, कारण आता मी हे चॉप केलेलं आहे, चॉप करून ठेवलेल्या गोष्टींसाठी व्यवस्थित राहाव्या म्हणून मी आता हे काचेचे कंटेनर वापरते. तर एका ह्याच्यामध्ये मी गवार ठेवते आणि एकाच्या ह्याच्यात मी हा जो मी घेवडा कापून ठेवलेला आहे तो ठेवते. कारण आपण असं म्हणतो की कापलेल्या भाज्या असतात त्याचा जास्त दिवस त्या राहत नाहीत चांगल्या, पण त्या व्यवस्थित तुम्ही जर सुकवून अशा चॉप करून ठेवला असाल तर त्या नक्की टिकतात. आता मला ही एक उद्याला आणि एक उद्या संध्याकाळला हवी आहे म्हणून मी कापून ठेवलेले. बाकी सगळ्या भाज्या बघा तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित पॅक करून ठेवलेले आहेत. आता हे सगळं मला आवरायचं आहे, मॅट सुकायला टाकायचं आहे आणि हे पेपरवर मला सर्वात मोठं काम आहे ती कोथिंबीरची जुडी साफ करायची. ती देखील मला चांगली मिळाली. आता पाऊस नाही आहे त्याच्यामुळे ओली जुडी येत नाही आहे, चांगली ड्राय झालेली येते म्हणून मोठी जुडी घेतली आणि ती आता सगळी साफ करून मग मी ठेवण्यासाठी एक काचेचा कंटेनर वापरणार आहे. काचेच्या कंटेनरमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये तुम्ही कसेही स्टोअर करू शकता, पण काचेच्या कंटेनरमध्ये खूप छान राहतं म्हणून मग मी इथे खाली टिश्यू पेपर टाकून आता ही जी सगळी जुडी आहे ती याच्यामध्ये ठेवून देणार आहे आणि वरतून परत मी टिश्यू पेपर टाकून छानपैकी त्याला चारी बाजूने रॅप करून छानपैकी ठेवून देणार आहे. म्हणजे हे पण 15 ते 20 दिवस आरामात आपली कोथिंबीर राहते, कुठेही खराब होत नाही. आणि आता आहे आठवड्याभराच्या नाश्त्याची तयारी, तर त्याच्यासाठी ही केलॉगचे म्युस्ली आहेत जे मी भरून ठेवते, म्हणजे ते आपल्याला दुधाबरोबर आपण खाऊ शकतो. थोडे मखाणे आहेत मधल्या वेळेसाठी किंवा सकाळी आपल्याला टिफिनमध्ये घेऊन जाण्यात, फक्त गरम केले रोस्ट केले की काम झालं. आणि या डब्यामध्ये मी आज स्पेशल बनवलेला लाडू, त्याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर केली. इथे शेंगदाणे मखाणे हे छानपैकी मी तुपामध्ये भाजून घेतलेले आहेत आणि ह्यामध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणात सुकामेवा आपल्या आवडीनुसार घालायचा आहे. इथे मी थोडेसे काजू बदाम घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे तसं वेलची मी चवीपुरती टाकलेली, टेस्ट येते त्याने. इथे मी डिंक घेतलाय, तो पण तेलामध्ये छानपैकी फुलवून घेतलाय आणि नंतर ते आपल्याला हे सगळं मिक्सरला बारीक करायचं आहे. आता ह्यामध्येच मी सर्वात शेवटी काळ्या मनुका आणि जे आपल्या नॉर्मल मनुका असतात त्या देखील मी घेतल्या आहेत, ह्या देखील मी मिक्सरला ब्लेंड करून ठेवणार आहेत, मी अख्ख्या टाकणार नाही आहे. सुकं खोबरं आहे ते देखील आपल्याला गरम करून घ्यायचं. मी डेसिकेटेड कोकोनट इथे वापरलेलं आहे आणि थोडंसं ब्राऊन होईपर्यंत घेतलं. आता हे सगळं मिश्रण एकत्र करून आपल्याला घ्यायचं आहे. बघू शकता शेंगदाणे, इथे मी खारीक पावडर टाकलेली आहे, इथे हे सुकं खोबरं आहे जे मी याच्यात टाकते आणि ह्याच्यामध्येच आपल्याला आपण जो सगळा मेवा जो आपण तयार केलेला आहे तो सगळा टाकलेला आहे. हे लाडू तुम्ही पौष्टिक लाडू म्हणून देऊ शकता किंवा उपवासाला देखील हे बेस्ट लाडू आहे आणि 1 कप दूध पिलं तर खरंच खूपच छान.
इथे मी 1 कप गूळ पावडर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाव कप मी पाणी टाकलंय आणि हे छानपैकी वितळायला ठेवलेलं आहे। याचा आपल्याला 1 तारी पाक करून घ्यायचा आहे आणि 1 तारी पाक केला की आपण जे वाटून घेतलेलं मिश्रण आहे ते सगळं तुम्हाला यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि आपले लाडू आपल्याला वळायला तयार आहेत। हे लाडू थोडे थंड झाल्यावर तुम्ही वळून घ्या, म्हणजे हे इझिली वळले जातात, कारण याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात आपण तूप वापरलेले आहेत, पण शेंगदाण्याला ऑलरेडी थोडासा तेलकटपणा असतो। आपण डिंक वापरलाय त्याला देखील आहे, ड्रायफ्रुट्सला पण देखील थोडासा तेलकटपणा असतो, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जास्त तुपाची वगैरे आपल्याला गरज नाही। हे इझिली थोडं प्रेस करून जर तुम्ही बांधलात तर आपोआप हे लाडू वळले जातात। तर तुम्ही बघू शकता इथे माझे छानपैकी पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत। म्हणजे हा आपला आठवड्याभरासाठी मधल्या वेळेस खाण्यासाठीचा सुकामेवा म्हणजे पौष्टिक असा खाऊ तयार झालेला आहे। बाहेरचं काही खाण्यापेक्षा असा हा लाडूचा ऑप्शन बेस्ट असतो। मी ह्याच्याबरोबर एखाद्या वेळेस चिवडा पण बनवते, त्याची देखील रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, ह्याच्या आधी पण केलेली आहे आणि आता देखील मी तुमच्याबरोबर ती शेअर करणार आहे। तर ती देखील तुम्ही नक्की बघून घ्या, तुम्हाला कशी वाटते ते देखील मला सांगा। इथे मी जे चुरमुरे येतात आपले ते मी पहिले रोस्ट करून घेणार आहे, म्हणजे ते थोडे कुरकुरीत होतील। आणि यामध्येच आता आपल्याला आवडीप्रमाणे मी थोडे काजू घेतले, थोडी चण्याची डाळ घेतलेली आहे, थोडे शेंगदाणे आहेत, थोडे ड्रायफ्रुट्स आहे, असं हे सगळं ड्राय रोस्ट करून घेतलं आहे। आणि इथे तेलामध्ये जे आपला मका येतो, मका मी फुलवून घेतलेला आहे आणि तो देखील आपल्याला या सगळ्याचं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला फोडणी द्यायची। फोडणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट असं, म्हणजे जसं लहान मुलं खाणार असतील किंवा मोठे खाणार असतील अशा कुठल्याही प्रकारे तुम्ही हे सगळं बनवू शकता। आणि असं जर खाणं असेल तर ते बाहेरचं खाण्यापेक्षा हे असं घरातलं खाणं हे नेहमी हेल्दीच असेल। तर ह्या 2 गोष्टी तर मी बनवते, दरवेळेस वेगवेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो जेणेकरून सगळ्या गोष्टी आपल्या पोटात जातील। तर असा माझा प्रयत्न असतो, तर मी ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून ठेवलेल्या आहेत। तर तुम्हाला कशा वाटतात मला नक्की सांगा। सगळं झाल्यानंतर रात्री मग गडबड होते किंवा मग सकाळी असेल तर गडबड होते, पण हे मी सगळं आता रात्री करून घेतलेलं म्हणून जेवणाची गडबड होते। जेवण झाल्यानंतर जेवणानंतरची भांडी होती ती देखील सगळं आवरायचं होतं, सगळं क्लीन करून ठेवायचं होतं, कारण ते नाही केलं तर परत सकाळी त्रास होतो, त्याच्यामुळे हे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे मी। आणि आता ही भांडी पण ड्राय झाली आहेत माझी, ही देखील आत्ताच मी हातोहातच लगेच लावून घेणार आहे ड्राय झालेली भांडी, म्हणजे सकाळसाठी ओठा एकदम क्लीन राहतो। जागच्या जागी भांडी ठेवली की तो देखील आपला वेळ वाचतो, म्हणजे सकाळी उचल्यावर अगदीच कंटाळावाणा येत नाही की अरे आता खूप भांडी लावायची। तर आजचा माझा हा व्हिडिओ मी आज इथेच संपवते। तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। लवकरच भेटू माझ्या अशाच एका नवीन व्हिडिओज आणि तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।